राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि ती खुशी म्हणा किंवा तो आनंद महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी लोकांना तो झाला असेल। यासारख्या मुद्दा म्हणा किंवा ही वेळ चर्चा करण्यासाठी आणखी याच्यापेक्षा कुठली असेल। त्यामुळे आज आपण या युतीच्या संदर्भातल्या चर्चा किंवा मनमोकळे आपण गप्पा मारण्यासाठी आलोत। आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते आणि पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष योगेशजी चिले आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती। धन्यवाद। आज जो क्षण होता आपण सर्वांनी तो बघितला असेल, किती आनंदाचा हा क्षण होता तुमच्यासाठी? नाही बघा, कोणत्याही कुटुंबातले दोन दुरावलेले बंधू ज्यावेळी एकत्र येतात, म्हणजे आमच्या कोकणी भाषेमध्ये भावकी ज्यावेळी एकत्र येते त्यावेळी सर्वांना आनंद होत असतो। ज्याची भावकी एकत्र आली तो अख्ख्या गावाला पुरून उरू शकतो। त्यामुळे आज आम्हाला आनंद आहे की ज्यांच्या विरोधात आमचा लढा हा सुरू आहे सध्या, त्याच्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनासुद्धा सामील झालेली आहे। जो वसा माननीय बाळासाहेबांनी उचलला होता, आज दोघंजण मिळून तो पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांचं आज पहिलं पाऊल पडलेलं आहे। त्यामुळे तमाम शिवसैनिकांना, तमाम महाराष्ट्र सैनिकांना आज आनंद गगनात मावत नाही आहे। आणि तुम्ही बघाल, ज्या एक दिलाने आम्ही काम करू आणि BJPची सत्ता, BJPला जे मुंबई पादाक्रांत करायची आहे, जी मुंबई गुजरातला जोडायची आहे, याला आळा घालण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। नक्कीच आपण बघत असाल की ही युती होणार म्हणून बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, ज्यावेळेला मराठी माणसांचा किंवा मराठी भाषेचा मुद्दा समोर आला होता। आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी एका मुलाखतीमधून एक शब्द बोलले आणि त्या शब्दाला धरून ही पुढं पूर्ण युतीची सगळी समीकरणं जुळत गेली। ही युती आधीच व्हायला पाहिजे होती असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते। कदाचित ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष इतर सर्व पक्ष संपवायला निघालेला आहे, खास करून प्रादेशिक पक्षांचा गळा ज्या पद्धतीने घोटला जातोय भारतीय जनता पक्षाकडून, अशा वेळी अत्यंत योग्य वेळी ही युती होते। कारण याच्यापेक्षा वाईट परिस्थिती असूच शकत नाही। बरोबर। ज्या पद्धतीने लोकशाही तत्वांना पायदळी तुडवून पक्ष फोडले जात आहेत, पक्षांचे ज्या कोर्टामध्ये केसेस आहेत त्या जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवल्या जात आहेत, जाणीवपूर्वक सर्व कायदे पायदळी तुडवून मुख्यमंत्री बदलले जात आहेत, बसवले जात आहेत, उतरवले जात आहेत। आणि ज्या पद्धतीने लोकांचा पैसा निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील, हा उधळला जातोय, ते पाहता महाराष्ट्र अत्यंत संकटामध्ये आहे। आणि त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी अत्यंत योग्य वेळी ही युती होते असं आमचं मत आहे। मग आता ही फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी युती झाली आहे का? जसं पाठीमागे बोललं जात होतं की मग हा मराठीचा आहे, मग मुंबईचा देखील, आणि मग पुढे महाराष्ट्राचा आहे। मराठीचा मग आम्ही बघितला, मग मुंबईचा बघितला, हाच मग महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रासाठी बघेल का परत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती प्रक्रिया सुरू आहे बघा। आता ती सुरू झालेली आहे, त्यामुळे ती पटकन पूर्णत्वास जाईल असं नाही आहे। जसं आता पनवेलमध्ये सुद्धा आमच्या महाविकास आघाडीबरोबर बैठका सुरू आहेत। त्या महाविकास आघाडीमध्ये उभाठा शिवसेना हा पक्षसुद्धा आहे। इथे सुद्धा आमची युती होते। नवी मुंबईमध्ये आमची युती होते। कल्याण डोंबिवलीमध्ये जवळपास सर्व फायनल झालेलं आहे। ठाण्यामध्ये फायनल झालेलं आहे। मीरा भाईंदर आहे। म्हणजे बऱ्यापैकी महानगरपालिका ज्या महाराष्ट्रातल्या आहेत तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्र येतोय। आमची युती मुंबईत ही सुरुवात आहे। पुढच्या 2-3 दिवसामध्ये इतर पालिकांच्या युत्यांच्या बातम्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही आता प्रवक्ते आहेत म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा मला वाटतो की आज राजसाहेबांनी खास त्यांच्या शैलीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मी किती सीटवरती आम्ही लढणार आहे, मी आत्ता नाही सांगणार। ते थोड्या वेगळ्या शैलीमध्ये बोलले। ते तुम्हाला काय अशी कल्पना आहे आतमधली, काय कसं शेअरिंग झालं? नाही, मी तुम्हाला माननीय राजसाहेबांचा एक स्वभाव सांगतो की ते 2 जागा मला दे, 2 जागा तू घे, या खेचाखेचीमध्ये ते पडत नाहीत। त्यामुळे तुम्ही मुंबई महानगरपालिकेसंदर्भातल्या ज्या बैठका शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू आहेत त्याच्यात तुम्ही एकही बातमी अशी पाहिली नसेल की कोणीतरी नाराज होऊन बसलेलं आहे, कोणीतरी चर्चामध्ये सोडून गेलेलं आहे। कारण साहेबांचा स्वभावच असा आहे, जे काय असेल ते थोडं तिकडे द्या, थोडं इकडे घ्या आणि विषय संपवा। आपल्याला एकत्र लढायचं आहे। एकत्र येणं हा विषय ज्यावेळी असतो त्यावेळी काही गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागतो आणि 100% मी तुम्हाला सांगतो तो त्याग माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेला असेल आणि त्यामुळेच ही युती पूर्णत्वास येते।
बरोबर. आता ही युती होण्यासाठी 2018 पासून म्हणा किंवा त्यापूर्वीपासूनही बरेच वेळा प्रयत्न केले. माननीय बाळा नांदगावकर साहेब असतील किंवा त्यांनी प्रयत्न केले. संजय राऊतांकडनं देखील काही काळापूर्वी प्रयत्न झाले होते. आजच ही युती का झाली ह्याच्या आधी भरपूर प्रयत्न झाले पण ती सक्सेसफुल झालं नाही. म्हणजे ते टाळी देणं असेल किंवा अनेक त्यांच्या मुलाखती होणं किंवा आज कशी काय झाली, म्हणजे येणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व वाढत चाललंय यामुळे झाले की नक्की दुसरं याला काय कारण आहे? हे वर्चस्व वाढणं हा मुद्दाच नाही आहे. कोणाचं वर्चस्व आम्ही इथे वाढायला देणारच नाही. मुळात इथे फक्त मराठी माणसाचंच वर्चस्व राहणार आणि याची काळजी आम्ही घेऊ. मूळ मुद्दा काय आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाला पायदळीत तुडवायला चालला होता, ज्या पद्धतीने इकडचे पक्ष जे प्रादेशिक पक्ष आहेत जे इथली मराठी अस्मिता सांभाळतात, इथलं महाराष्ट्राचं मराठीपण जे सांभाळतात, ते मराठीपण उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू होते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्या विरोधात इथपर्यंत एक तुमच्या नाकापर्यंत पाणी आलं हो. आत्तासुद्धा जर क्रिया केली नाही तर ही मुंबई आपल्या ताब्यातून निघून जाईल. इथला मराठी माणूस उद्ध्वस्त होईल. आज मुंबईची ज्यावेळी तुम्ही लोकसंख्या बघता तर आपण 30% उरलोत फक्त त्याच्यामध्ये. इतर जे इतर परप्रांतीय आहेत त्यांची संख्या जवळपास 60 ते 70% व्हायला लागलेली आहे. अजून 10 वर्ष जर मुंबई यांच्या ताब्यात दिली तर ती मुंबई तुटलेली असेल, संपलेली असेल, तिथून मराठी माणूस हद्दपार झालेला असेल. ही वेळ यायला द्यायची नव्हती. त्यामुळे अत्यंत योग्य वेळी हे दोन्ही पक्ष जे मराठीसाठी काम करतात हे एकत्र आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो 16 तारखेला मराठी माणसाचा झेंडा हा मुंबईवरती फडकलेला असेल. आपण म्हणतो 16 तारखेला मराठी महापौर मुंबई महानगरपालिकेत बसलेला दिसेल आपल्याला. ही युती नक्की मनसे शिवसेनेची की याच्यामध्ये आणखी काही राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत? अजून सांगता येत नाही, परंतु सध्या तरी मनसे आणि शिवसेना हे दोनच पक्ष या आघाडीमध्ये आहे, या युतीमध्ये आहेत. पुढच्या 1-2 दिवसामध्ये बाकीचं चित्र स्पष्ट होईल. परंतु एकूणच राजकीय परिस्थिती पाहता आणि ज्या गोष्टी घडत आहेत ते पाहता मुंबईमध्ये तरी हे दोन पक्षच एकत्र लढतील. बरोबर. आता जसं आपण मागाशी उल्लेख केला की या निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडतोय, याच पावसाबरोबर जातीचं आणि धर्माचं देखील राजकारण फार पेटताना बघतोय आपण. पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न विचारला जातो भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की तुमचा मुंबईतला महापौर कोण होणार आहे, मराठी होणार आहे का हिंदू होणार आहे? तर भारतीय जनता पार्टीकडे असं सांगण्यात येते की हिंदू महापौर होणार आहे. त्याला क्रॉस क्वेश्चन जेव्हा केला की मराठी होणार आहे का, तर असं सांगितलं की मराठी हिंदू नाही आहेत का. पण त्याचं ठामपणे कधीही सांगितलं नाही की मराठी माणूस जो हिंदू असेल तो मुंबईचा महापौर असेल. त्यांना असं मराठी माणूस मुंबईचा महापौर आहे असं सांगण्यात काय अडचण येते? त्यांची अडचणच ही आहे की त्यांचे 36 नगरसेवक मागच्या महानगरपालिकेमध्ये परप्रांतीय होते. त्यामुळे आता जर त्यांनी समजा त्याच्यात 10-15 नगरसेवक वाढवले तर त्यांच्याकडूनच मागणी होणार आहे की आता परप्रांतीय माणूसच इथे मुंबईत महापौर झाला पाहिजे. हे पाहूनच ते बोलतात हिंदू होईल, हिंदू महापौर होणार. मग आमचा प्रश्न तोच आहे, मराठी होईल का नाही बोलत? मराठी हिंदू नाही आहे का? त्याला तुम्ही काय वेगळं मानताय का? ते तेच बोलतात की मराठी हा देखील हिंदूच आहे, पण आमचा स्पष्ट मराठी होईल म्हणून. तसं ते बोलत नाही. तुम्हाला मराठी माणूस हिंदू वाटत नाही म्हणून तुम्ही बोलताय. मराठी बोलत नाही तुम्ही बोलता हिंदू होईल. आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही मराठी आहोत, म्हणजे आम्ही हिंदू नाही आहेत. बोला ना, मराठी माणूस जो हिंदू आहे तो महापौर होईल. त्यांना बोलायचं नाही आहे, कारण त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे की महापौर एकदा परप्रांतीय झाला की मुंबई तोडणं सोपं असतं. त्यांनी ते ठरवलं आहे. काय अडचणी वाटतात तुम्हाला जर समजा महापौर मुंबईमध्ये कधी जर तरची गोष्ट आहे, परंतु जर परप्रांतीय झाला काय होईल मुंबईचं? बघा, तुम्ही आत्ताच काही गोष्टींचा विचार करा. एक मी जवळचंच उदाहरण देतो तुम्हाला. इथे उरण नगर परिषदेची आता निवडणूक झाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कोण उभं होतं? तिकडचे आमदार ज्या समाजाचे आहेत त्याच समाजाच्या भगिनी उभ्या होत्या. बरोबर. काय झालं तिथे? तिथला जो आगरी कोळी कराडी समाज आहे त्याला सापत्न वागणूक मिळायला लागली ना आपोआपच. माझे मित्र आहेत भाजपमध्ये तिथले, त्यांनी स्पष्ट सांगितलं, अरे आम्ही इकडे आमच्या जमिनी दिल्या, आम्ही इथल्या विकासाला हातभार लावला आणि आमच्यापैकी कोणी महापौर बनायच्या नगराध्यक्ष बनायच्या लायकीचं नाही का? आमच्या डोक्यावर कशाला बसवता यांना? आता मुंबईमध्ये जिथे आत्ताच 30% मराठी उरलेलं आहे, जर परप्रांतीय तिथे महापौर झाला
तो विरोध नाही करणार ना. आम्ही बाहेरच्या लोंढ्याने विरोध करतोय, तो नाही करणार विरोध. तो बोलेल येऊ दे, गुजरातची बुलेट ट्रेन येऊ दे, गुजरातमध्ये अजून 4 ट्रेन वाढवा. आम्ही विरोध करणार त्याला, कारण आमची मागणी असणार आहे रत्नागिरीवरून 4 ट्रेन इथे येऊ देत, अमरावतीवरून 4 ट्रेन इथे येऊ देत, नागपूरवरून 4 ट्रेन इथे येऊ देत, उत्तर प्रदेशवरून 4 ट्रेन येऊ देत. आम्ही कधीच मागणी करणार नाही, तो करेल. म्हणजे परप्रांतीय महापौर ज्यावेळी होणार त्यावेळी परप्रांतीयांची संख्या इथे वाढणार, मराठी माणसाला सापत्न वागणूक मिळणार, जी आपण 1960ला सुद्धा बघितली होती. 1960ला मोरारजी देसाईंचं वाक्य काय होतं? मोरारजी देसाईंचं म्हणणं होतं की काहीही केलं तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि त्यावेळी जी सखा पाटील यांची भाषा होती ती भाषा आता देवेंद्र फडणवीस करत आहेत. सखा पाटील काय बोलले होते? पुढचे 1000 वर्ष चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही. आज यांनी बावनकुळेंनी म्हटलेलं आहे 2 दिवसापूर्वी, आमचा वेगळा विदर्भच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही तो करणार. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसता आणि तुम्ही महाराष्ट्र तोडायच्या गोष्टी करता. निदान मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे. जे भाजपामध्ये फडणवीसांना सहकार्य करतात, भाजपामध्ये बसून जे बावनकुळेंना सहकार्य करतात, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्हाला महाराष्ट्र तोडलेला चालणार आहे का? कारण तुम्ही ज्यांच्या मागे उभे आहेत ते स्पष्ट सांगतायत आम्हाला विदर्भ वेगळा करायचा आहे. मग विदर्भ वेगळा करणं म्हणजे महाराष्ट्राचे 2 तुकडे तुम्हाला मान्य आहेत का? हे त्यांनी आता ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अजून किती वर्ष त्यांच्या मागे लागणार आहेत आम्हाला कळत नाही आहे. बरोबर. चंद्रशेखर बावनकुळेंचा विषय निघाला म्हणून सांगतो. आजच त्यांची प्रतिक्रिया आली, ज्यावेळेला दोन्ही बंधू एकत्र आले आणि राजकीय दृष्टीने देखील एकत्र आले. त्यांनी सांगितलं की ही युती काय जास्त काळ टिकणारी नाही आहे आणि हे स्वतःच्या राजकारणासाठी एकत्र आलेत. त्याच्यावरती तुमचं कसं काय म्हणणं? काय ते काश्मीरमध्ये एकत्र आले होते एका मुस्लिम पक्षाबरोबर, तेव्हा त्यांचं हिंदुत्व पण धोक्यात आलं नव्हतं आणि तेव्हा त्यांचं राष्ट्रीयत्व अजून फोफावलं होतं. ते ज्यावेळी एखादी युती करतात ना त्यावेळी ती टिकणारी असते. म्हणजे किती टिकते ती? त्यांनी अजित पवारांबरोबर सकाळी 6 वाजता युती केली, संध्याकाळी तुटली. हा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी शिवसेनेबरोबर केलेली युती 25 वर्ष टिकली आहे. तुम्ही फरक लक्षात घ्या. शिवसेनेबरोबर त्यांनी युती केली, 25 वर्ष टिकली. अजित पवारांबरोबर त्यांनी युती केली, संध्याकाळी तुटली. याचा अर्थ काय होतं? युती तोडणारे कोण आहेत? तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही युती जास्त दिवस टिकणार नाही. तुम्हाला दिसेल किती टिकणार आहे ती. बरोबर. ज्या पद्धतीनं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील हे जाणीवपूर्वक सांगण्यात आलं की मराठी माणसांच्या हक्कासाठी आम्ही दोघं एकत्र आलोत. याचाच अर्थ म्हणजे बावनकुळेंनी असा लावला की त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी नाही आहोत का? जनतेला दिशाभूल करायचा तुम्ही काम म्हणणंच ते. तुम्ही स्वतःला मराठी म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीये. कारण ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राचं मंत्रिपद भोगता, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवता आणि बोलता आम्हाला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, विदर्भ वेगळा करायचा आहे, त्यावेळी तुम्हाला आम्ही मराठी मानणारच नाही, अजिबात मानणार नाही. मराठी तोच जो महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि म्हणून आजची ही युती झालेली आहे. आम्हाला महाराष्ट्र एकसंध ठेवायचा आहे, आम्हाला महाराष्ट्राचे 2 तुकडे 3 तुकडे करायचे नाहीत. बरोबर. असाच एक मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे की बऱ्याच विरोधक असतील तुमचे, ते नेहमी असं बोलतात की शिवसेना गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाण मांडू नये. मग मराठी टक्का हा मुंबईच्या बाहेर का गेला? त्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष पण आहे ना, सोबतच होते ना. 25 वर्ष एकनाथ शिंदे पण आज तेच प्रश्न विचारतात. सोबतच होते ना. एकनाथ शिंदे ज्या ठाण्याचं नेतृत्व करतात तिथे मराठी माणसाचा टक्का किती उरलेला आहे याचा विचार केला पाहिजे ना त्यांनी सुद्धा. पण ते थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला अमित शहाच्या पायाशी कशाला जात आहेत? महाराष्ट्राची परंपरा आहे, आपण दिल्लीचे तख्त राखतो. बरोबर. दिल्लीच्या पायाशी महाराष्ट्र झुकला नाही कधी. तुम्ही काय करताय? दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायाशी लोटांगणच घेऊन येत आहे ना. मोदींच्या पायाशी लोटांगण घेऊन तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता टिकवणार आहेत का? त्यामुळे यांना अजून हे धड हिंदुत्ववादी पण नाहीत, हे धड मराठीवादी पण नाही आहेत, हे फक्त सत्तावादी आहेत, हे फक्त स्वार्थवादी आहेत. आपण मुंबईच्या ह्याच्यावरती जर आलो तर मुंबईचं राजकीय समीकरण म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या बाहेरची माणसं आहेत, आपल्या मराठी माणसं आहेत. यामध्ये काँग्रेस तुमच्यासोबत येताना दिसत नाही आहे. नक्की त्यांचं मनामध्ये काय किंवा तुमच्या मनामध्ये काय? त्यांना सोबत घ्यायचं मनामध्ये की वेगवेगळं आपापलं हे मांडले त्यांनी? बघा, आत्ता महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे खरा? आमच्या मते आत्ता महाराष्ट्राचा खरा शत्रू भारतीय जनता पक्ष आहे.
याचं कारण असं आहे की त्यांना महाराष्ट्र टिकवायचाच नाही आहे, त्यांना मराठी टिकवायची नाही आहे, त्यांना हिंदीचं आक्रमण मराठीवर करायचं आहे. म्हणून शाळेमध्ये पहिलीपासून हिंदीचा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यांना वेगळा विदर्भ करून महाराष्ट्र तोडायचा आहे. काँग्रेसने वेगळ्या विदर्भाचा कधी आग्रह धरला नाही किंवा काँग्रेसने हिंदीचं आक्रमणसुद्धा मराठीवरती व्हावं असे प्रयत्न कधी केले नाहीत. त्याच्यामुळे खरं तर काँग्रेसने विचार केला पाहिजे. काही मुद्दे ज्यावेळी तुम्ही एकत्र येता 4 पक्ष, त्यावेळी काही मुद्दे बाजूला ठेवून एकत्र यायचं असतं. तेवढं मन कदाचित महाराष्ट्र काँग्रेस दाखवत नसेल. बघू, काळ शिकवेल काही धडे. अजूनही त्यांना जर कळलं नसेल आपण कोणाच्या विरोधात उभं राहायचं आणि कोणाच्या सोबत, तर काळ त्यांना धडा शिकवेल. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं महापौर कोण होणार याला उडवाउडीची उत्तरं जरी देत असली, तर मनसे शिवसेनाची युती झाली. आज तुमचा महापौर कोण असेल? मराठी. आमचा महापौर कोणी असेल पण तो मराठीच असणार, मराठीच महापौर बनणार. अजून तुमचं फायनल नाही झालं की नक्की चेहरा नाही, कोण अजून असेल? त्याला खूप वेळ आहे. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. निवडणुका झाल्यानंतर देखील शेवटी पक्षीय बलाबल असतं, 2 पक्ष एकत्र येत आहेत. त्याच्यात कोणत्या पक्षाचे नगरसेवक जास्त येत आहेत त्याच्यावर कदाचित ठरेल. जो काय फॉर्म्युला ठरला असेल त्यानुसार महापौर ठरवला जाईल. परंतु एका गोष्टीवरती आम्ही सगळे ठाम आहोत, महापौर मराठीच असेल. नक्कीच. याच्याबरोबर तिथलं समीकरण असं आहे, आता सध्या एकनाथ शिंदेंना भाजप जास्त काही तिकीट देणार नाही एकंदरीत त्यांच्या वागणुकीवरनं दिसते. समजा उद्या एकनाथ शिंदेंचे तिकीट कमी झाले तर त्याचा फायदा शिवसेना मनसेला होईल की भाजपला होईल? त्यांचं काय कमी होतंय, त्यांचं काय जास्त होतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आमची तयारी केलेली आहे. आमचा आनंदच एकच आहे की शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन ज्यावेळी ते लढणार आहेत त्यावेळी ते हे बाकीची समीकरणं बघणार नाहीत. आमचा उद्देश जिंकणं आहे. मुंबई महानगरपालिकेवरती मराठी झेंडाच फडकला पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे. त्यांना भाजपाने 227 जागा देऊ देत, नाही तर 27 जागा देऊ देत. ते मुंबईत उभे राहिले तर ते हारण्यासाठीच उभे राहणार, इतकं आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगतो. नक्कीच. आपल्याकडे देखील पनवेल महानगर अध्यक्षपद आहे. पनवेलचं देखील महानगरपालिका इकडची कशा प्रकारची तयारी आहे आणि तुमच्याकडनं मनसेची किती उमेदवार या मैदानामध्ये असतील? आमचं आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत संख्या बळकळेल आम्हाला, आम्ही किती लढवतोय ते. पण एकूणच इथे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा कारभार गेले 5 वर्ष 8 वर्ष सुरू आहे, 15 वर्ष आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांचा जो काय कारभार सुरू आहे, तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येकाने 2 पावलं माघार का घ्यायला लागू नये, परंतु एकूणच विरोधी पक्षांची ही जी काही आघाडी आहे ही मजबूत करावी. त्याच्यामुळे जर 2 पावलं मागे जरी घ्यावे लागले तरी आमची ती तयारी आहे. आमचं एकच उद्देश आहे, आघाडी टिको आणि सत्तांतरण कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये धनशक्ती आणि जनशक्ती जोरात चालते. आपल्या पनवेलमध्ये तर जास्तच जोरात चालते. मग या धनशक्तीला जनशक्ती तुमची कशी उत्तर देणार? कारण सध्या आता सगळं नोटावरती चालतंय. नोटा म्हणजे तुम्हाला मी रेट सांगितले तर तुम्हाला धक्के बसतील. एक मोठा पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला बोलतो, त्या पक्षाचा म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की जो मुख्य उमेदवार असणार आहे त्याने 3 कोटीची तयारी करायची आहे आणि इतर जे उमेदवार आहेत त्यांनी 1-1 कोटी घेऊन उतरायचं आहे. आता तुम्ही विचार करा, आणि मी जे सांगतोय हे आपण खरंच गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपण हसतोय पण ते गांभीर्याने घेण्याचा विषय आहे की इतका पैसा घेऊन मध्यमवर्गीय घरातली मुलं उतरू शकतात का? इथल्या पनवेलच्या नागरिकांनी विचार करायचा आहे, आपण पनवेलमध्ये कोणाला निवडून देतोय. बरोबर. हे लोक आज 50-60 कोणीतरी पोस्टर पण लावले, उद्बोधक पोस्टर्स आहेत ते, आणि ती पनवेलच्या नागरिकांची खंत आहे. 50-50, 60-60 लाख रुपये टाकून जो नगरसेवक बनणार आहे तो त्याचा पैसा वसूल नाही करणार का? मग तो काय करतो? तो कॉन्ट्रॅक्टर बनतो. तुम्ही निवडून देताय नगरसेवक आणि सभागृहात जात आहेत कॉन्ट्रॅक्टर, आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना पहिले 3 वर्ष 4 वर्ष स्वतःची वसुलीच करत बसतोय, कारण तेवढा वेळ लागतो वसुलीला. आणि मग शेवटच्या वर्षभरामध्ये त्याचा प्रयत्न असतो काम करायचा, पण ते जमू शकत नाही. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, ज्या पद्धतीने पनवेलचा इतिहास, महानगरपालिका निवडणुका असतील, नगर परिषदांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, याला पनवेल बदनाम होते हो.
पैशाशिवाय नगरसेवक निवडून येऊ शकत नाही. पनवेलकरांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या घरातल्या आजूबाजूचे चांगली काम करणारी मुलं तुम्ही निवडून देऊ शकत नाहीत, कारण ते पैसे देत नाहीत, पॉकेट देत नाहीत. निदान यावेळी तरी या सगळ्या गोष्टींना फाटा पडणं गरजेचं आहे. एकदा तरी पैसा बाजूला सारून चांगल्या माणसांना निवडून द्या, तुम्हाला फरक दिसेल ना. मला साधं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही मागे कॉन्ट्रॅक्टर निवडून दिलेत, 2 महिन्यापूर्वी महानगरपालिकेने काही टेंडर्स काढले. 25 कोटीचं टेंडर आहे, 11 कोटीचं टेंडर आहे, 10 कोटीचं टेंडर आहे रस्त्यांची. काय अवस्था झाली हो रस्त्यांची? 2 महिन्यामध्ये डांबर आकडा संपूर्ण उखडून गेला. रस्त्याला इतके विदभर मोठे खड्डे पडले, तेव्हा तुम्ही शिव्या घालत होतात ना सत्ताधाऱ्यांना. मग आता तुम्ही विचार केला पाहिजे, या निवडणुकीला त्यांनी दिलेले पैसे घेऊन मतदान करायचं की त्या पैशाला बाजूला ठेवून त्यांना पाडायचं. ते बरोबर. यावेळी जनशक्ती जिंकणार. मी लोकांशी बोलतोय, चर्चा करतोय, लोकांचं म्हणणं एवढंच आहे, खूप झालं आता. यावेळी पैसा बाजूला, यावेळी चांगले उमेदवार निवडून द्यायचे. त्यामुळे आम्ही जिंकू याच्याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे. आपण स्वतः ही विधानसभा निवडणूक लढवली होती. शेकापचा देखील इकडे एक उमेदवार होता, शिवसेनेचा उमेदवार होता. हे सगळं बघितल्यानंतर इकडची जी आकडेवारी आपण बघितली तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती शक्यता आहे आपल्या तुमची लोक बसतीलच नगरसेवक म्हणून आतमध्ये? बघा, आत्तासुद्धा तुम्ही जे 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढले होते विधानसभा, ते 3ही उमेदवार एकत्र आहेत. आणि त्यांची विधानसभेच्या 3ही उमेदवारांची जर बेरीज केली तर तिथेच भारतीय जनता पक्ष हरलेला आहे 25,000 मतांनी. बरोबर. आणि आम्ही ती आकडेवारी काढली ना तर जवळपास 16 ते 17 प्रभाग असे आहेत की जिथे महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जी आघाडी आहे यांची बेरीज भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला एक आमचा अंदाज आहे 15 ते 16 प्रभाग असे आहेत की जिथे महाविकास आघाडी 100% जिंकेल. राजसाहेबांनी आज एक पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला होता. खरं तर तो मजेशीर उल्लेख होता की महाराष्ट्रामध्ये सध्या पोरं पळवणारे टोळ्या आलेत. पनवेलमध्ये असं वाटतंय पोरं पळवणाऱ्या टोळ्या? 100% मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. एक फोरम, कॉलनी फोरम म्हणून आपल्याकडे एक संघटना काम करते. बरोबर. चांगलं काम करते ती सध्या तिचं अध्यक्षपद लीना गरड मॅडमकडे. लीना गरड या महाविकास आघाडीच्या एक घटक पक्षामध्ये आहेत. तर त्या कॉलनी फोरमचे जे मुख्य संयोजक होते मधू पाटील, ते मधू पाटलांनाच भाजपाने स्वतःकडे घेतलेलं. अरे मूल कोणाचं? खेळवताय कोणाच्या कडेवरती? बरोबर. बरं, आता मला पण प्रश्न पडलेला आहे, मधू पाटील इतकी वर्ष कॉलनी फोरमच्या माध्यमातून टॅक्स कमी करा म्हणून बोंबलत होते. आता तेच मधू पाटील तिकडे जाऊन त्यांच्या मांडीवर बसून टॅक्स कमी करा कसे काय बोलणार, ज्यांनी टॅक्स वाढवलाय स्वतःच? त्यामुळे पोरं पळवणं हे काय भारतीय जनता पक्षासाठी नवीन नाही. त्यांना पोरं काढायची त्यांच्याकडे पद्धतच नाही, पोरं वाढवायची तर अजिबात पद्धत नाही. पण दुसऱ्याने काढलेली वाढवलेली पोरं स्वतःच्या खांद्यावरती खेळवायची मात्र त्यांच्याकडे चांगली पद्धत आहे. ते विचारधारेवरती पोरं पळवत नाहीत. ते पोरांना चॉकलेटचं आमिष देतात, कॅडबरीचं आमिष देतात आणि मग पोरं पळवतात. किडनॅपिंग गँग आहे? किडनॅपिंग गँग नाही ही, तर मी आता काय सांगू तुम्हाला. यांना उपमा सुद्धा कमी पडतील अशी गँग आहे. असं बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे बाहेरचेच आहेत. नाही, त्यांचे मूळ कोण आहेत सांगा ना मला. मूळ भारतीय जनता पक्ष इकडे, मला जे इथले जुने लोक सांगतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 50-100च्या वर नव्हते. आता अचानक एवढे आले कुठून? इथले आमदार, मी छातीटोक सांगू शकतो, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे पहिल्यापासून. इथले आमदार सांगू शकतात का? नाही सांगू शकत. ते काय बोलणार? ते बोलणार मी शेकापचा पदाधिकारी. अरे सॉरी, चुकलो. काँग्रेस. मी अरे नाही, मी आता काँग्रेसमध्ये नाही, मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी. ते छाती ठोक बोलू शकत नाही. बरोबर. मी छाती ठोक बोलू शकतो. मी याच्या पुढे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असेल. ते बोलू शकतात का? नाही बोलू शकत. त्यामुळे इथला भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांचा पक्ष नाही. इथले जे निष्ठावंत आहेत भारतीय जनता पक्षाचे जुने, आज कुठे आहेत ते जाऊन चौकशी करा त्यांची. कोणत्या परिस्थितीत आहेत ती चौकशी करा. मग तुमच्या लक्षात येईल की हा पक्ष जो आहे
हा महाराष्ट्रात इतर ठिकाणी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने दुसऱ्यांचे माणसं घेऊन वाढलाय तसंच इथे आहे. इथे काही वेगळं नाहीये. ते म्हणलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. म्हणजे जसं जर बघायला गेलं तर लालकृष्ण अडवाणीजी त्यांच्याबद्दल त्या आहेत का नाही याच्या संदर्भात देखील माहिती नाही कोणाकडे आता सध्या, एवढी त्यांना गुपित करून ठेवलेलं आहे. जगदीश धनखड कुठे आहेत? जे उपराष्ट्रपती होते कुठे आहेत? सत्यपाल मलिक कुठे आहेत? भारतीय जनता पक्षाचे जे जुनी माणसं आहेत आज कुठे आहेत? मीडिया पण त्यांची दखल घेत नाहीये. त्यांना किडनॅप केलं, त्यांचं काय झालं बरं वाईट कोणाला माहित नाही, बातम्या पण नाही आहेत त्याच्या. बरोबर. प्रवीण तोगडे यांचा अचानक मृत्यू कसा होतो? वॉकिंगला गेले, मृत्यू कसा होतो अचानक प्रवीण तोगडे यांचा? काय कारण आहे? चौकशी पण होत नाही या गोष्टींची. सध्या भारतीय जनता पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांची, ज्यांनी खरं तर भारतीय जनता पक्ष नुसता वाढवला नाही, त्याला वैचारिकदृष्ट्या वाढवला, ते सगळे आज कुठेतरी गायब झालेले आहेत. पटलावरतीच दिसत नाही आहेत ते, त्यांच्याबद्दल माहितीच नाही आहे कोणाला. आणि हे अत्यंत धोकादायक आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही अटल बिहारी वाजपेयींचे कविता आजही वाचतो. प्रेरणास्थान आहेत ते. गोपीनाथ मुंडे प्रेरणास्थान आहेत. प्रमोद महाजनांचं उदाहरण आज आपण जागोजागी देत असतो. आमचे कदाचित पंतप्रधान झाले असते आज जिवंत असते तर. पण तो भारतीय जनता पक्ष आणि हा भारतीय जनता पक्ष आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या नावाने मीडियासमोर येऊन बोंबलणारे सगळे बघा कोण आहेत. नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आहेत, नवनीत राणा भारतीय जनता पक्षाचे आहेत, गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे आहेत. कोण राहिलंय? सदाभाऊ खोतकर भारतीय जनता पक्षाचे आहेत. सगळे मीडियासमोर येऊन बोंबलणारे हे मूळ भारतीय जनता पक्षाचे नाहीत. मग मूळ भारतीय जनता पक्षाचे माधव भंडारी गेले कुठे? कुठे आहेत माधव भंडारी? का संधी दिली जात नाही? केशव उपाध्याय बोलतात, देतात का संधी? केशव उपाध्यायांना ट्रोलिंग केलं जात आहे, सतरंजाच उचलत बसा म्हणून. त्यांना काय वाईट वाटत नसेल? पण भारतीय जनता पक्ष आत्ताचा जो आहे ना, त्याची पद्धती आहे. निष्ठावंतांनी फक्त सतरंजा उचलायच्या आणि बाहेरून कोण आलं की त्याला लगेच कडेवर घ्यायचं, आमदार बनवायचं, मंत्री बनवायचं. विधान परिषद त्यांच्यासाठी आहेत. कोण माधव भंडारी? काय कॉन्ट्रीब्युशन आहे माधव भंडारीचं भाजपासाठी? असा विचार ते करतात. नाही, नक्कीच. जसं आपण चर्चा करतोय त्याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टी म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण एका बाजूला म्हणतो, या पक्षाला अशी कुठली मजबुरी असेल जी भ्रष्टाचार केले, ज्यांनी लाखो कोटींचे भ्रष्टाचार करून मस्त त्यांनी पचवले, ढेकर देखील दिली नाही, अशा लोकांना सोबत घ्यायची त्यांना गरज पडते? काय मजबुरी नक्की भारतीय जनता पार्टीची? मी काय म्हटलं मगाशी, ते सत्तावादी झालेत, ते स्वार्थवादी झालेले आहेत. काही करून आम्हाला सत्ता टिकवायची. ती सत्ता टिकवण्यासाठी मग आम्ही अशोक चव्हाणांना पण कडेवर घेऊ. ती सत्ता टिकवायची आहे म्हणून आम्ही राणेंना कडेवर घेऊ. ती सत्ता टिकवायची म्हणून अजित पवारांना कडेवर नुसतं घेणार नाही, उपमुख्यमंत्री सुद्धा बनवू. आदल्या दिवशी मोदीजी बोलतात 70,000 करोडचा भ्रष्टाचारी, दुसऱ्या दिवशी फडणवीस सत्तेमध्ये घेतात. याचा विचार आता लोकांनी केलं पाहिजे. मग एखाद्याच्या घरी ईडीची धाड टाकायची, त्याच्या विरोधात मग किरीट सोमय्यांनी बोंबलायला सुरुवात करायची. बोंबलून झालं, तो माणूस हैराण परेशान झाला की त्याला भाजपात घ्यायचं. आणि भाजपात घेतल्यानंतर काय बोलायचं? हे हिंदुत्ववादी ते भाजपावाले. काल भाजपाच्या पुणे 2-4 दिवसांपूर्वी भाजपाच्या पुणे कार्यालयाबाहेर त्यांचेच कार्यकर्ते उपोषण करतायत, निषेध करतायत. का करतायत? तर ज्यांनी गोकुळाष्टमीला मटणाची दुकानं बंद आहेत याचा निषेध म्हणून 1000 किलो मटण लोकांमध्ये वाटलं, त्याला ह्यांनी पक्षात प्रवेश दिला. हे हिंदुत्ववादी आहेत. या हिंदूंचे जर खरे धर्मगुरू कोण असतील तर ते या देशाचे 4 शंकराचार्य आहेत. एक तरी शंकराचार्य भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे ना, हिंदूंचा पक्ष आहे ना, आहेत का बाजूने? अविमुक्तेश्वरांचं एक अत्यंत सुंदर कोट आहे, सगळ्या हिंदूंनी ऐकण्यासारखं कोट आहे ते. अविमुक्तेश्वरांना पत्रकारांनी एका प्रश्न विचारला की भाजपा ही हिंदुत्ववादी पक्ष आहे. ते सटकन बोले, तुम्हाला कोण बोललं भाजपा हिंदुत्ववादी आहे? भाजपा जर हिंदुत्ववादी असेल तर इंडिया एन्क्लेव्हच्या कार्यक्रमामध्ये भाजपाचे एक मंत्री, मुस्लिम मंत्री
त्यांना प्रश्न विचारला, नकवी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की या देशामध्ये गो हत्या बंदी कायदा झाला पाहिजे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हा देश हिंदूंचा आहे, इथे गो हत्या बंदी झालाच पाहिजे, तुम्हाला पटत नसेल तुम्ही बाहेर जा. बरोबर. त्यांना पदावरून काढण्यात आलं. आज नकवी कुठे आहेत कोणाला माहित नाही. आणि त्याच एन्क्लेव्हमध्ये 2-3 दिवसांनी किरण रिजिजू हे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मैं खुद खाता हूँ, गोमांस खाता हूँ और मेरा कौन क्या उखाड़ सकते है, असं बोलणारा अजूनही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. उदाहरण कोण देत आहे? या देशातल्या हिंदू या सर्वात मोठ्या धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य हे उदाहरण देत आहेत. तरी हिंदूंना कळत नाहीये भाजप ही हिंदुत्ववादी पक्ष नाहीये ते. भारतीय जनता पार्टीनं तर त्या धर्मगुरूंनाच काँग्रेसचं करून टाकलं ना. नाही, त्यांचं सवयच आहे ते. तुम्ही त्यांच्या विरोधात बोला, आत्ता बोला तुम्ही विरोधात, उद्या तुमच्या विरोधात फतवा निघेल की तुम्ही राष्ट्रद्रोही आहात. काँग्रेस जो भारतीय जनता पक्षाच्या बाजूने बोलेल तो फक्त राष्ट्रप्रेमी. तुम्ही आम्ही कोण आहेत? तुम्ही आम्ही अँटी नॅशनलिस्ट आहोत. उद्या आपल्याला नक्षली ठरवतील. आणि हाच धोका मला जे आता भारतीय जनता पक्षामध्ये काम करतायत त्या तरुणांना सांगावासा वाटतो की तुम्ही तुमच्या मनाने एखाद्या पक्षाची बाजू घेऊ शकत नाही, अशी लोकशाही नसते. हे बीजेपीने निर्माण केलेलं आहे इथे. आणि ह्याचा फटका एक दिवस तुम्हाला सुद्धा बसणार आहे. बरोबर आहे, कारण जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी होते आज ते टोटली गायबच झाले. कोणीही नाहीये, कोणीच नाही. मला दाखवा ना चेहरे, तुम्हाला जे मीडिया समोर चेहरे दिसतात हे भारतीय जनता पक्षाचे चेहरे आहेत का? एकही चेहरा भारतीय जनता पार्टीचा तो मूळ पक्ष सगळे बाहेरून आलेले आहेत. त्यांनी ती एक त्यांची मोडस ऑपरेंडी बनवलेली आहे. बाहेरून एखाद्याला घ्या चांगला बोलणाऱ्याला आणि त्याला फक्त विरोधी पक्षाचे जे नेते असतील त्यांच्या चारित्र्यावर बोलायला लावा. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही कोणाच्या चारित्र्यावरती बोलणं, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं ही कधीच नव्हती. भारतीय जनता पक्षाने बाहेरून ह्या जे प्रवक्ते आणलेले आहेत त्यांनी ही पद्धत सुरू केली. लोकांच्या कॅरेक्टरवर बोलायला लागले, लोकांच्या चारित्र्यावर बोलतायत, लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतायत, लोकांच्या सुनाबाळांबद्दल बोलतायत. तरी इथला मराठी माणूस जागा होत नसेल तर खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जे चित्र दाखवलं जात आहे ते चित्र आणि खरी परिस्थिती याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कोण जगद्गुरू? जगद्गुरू आम्ही ज्ञानेश्वरांना मानतो, जगद्गुरू आम्ही तुकारामांना मानतो. कोण नरेंद्र मोदी कधीचे जगद्गुरू झाले? काय जगाला शिकवलंय त्यांनी? कोणता हिंदूंचा संदेश जगाला शिकवलाय? एक रँकिंग असतं, पासपोर्ट रँकिंग प्रत्येक देशाचं. बरोबर. पासपोर्ट रँकिंग वरती ठरतं की तुम्ही इमिग्रेशनला ज्यावेळी जाल त्यावेळी तुमच्याबद्दल काय विचार करायचा तो देश ठरवत असतो. भारताचं पासपोर्ट रँकिंग गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ढासळत आहे, तुम्ही कसले जगद्गुरू आहेत? काय तुमचा जगभर डांका वाजतोय? एक व्हिडिओ एका मुलाचा, भारताचे एक मंत्री बोलत आहेत की रुपयाचं अवमूल्यन झालंय. पत्रकाराने प्रश्न विचारला त्यांना, रुपयाचं अवमूल्यन झालंय तर तुम्हाला त्याची काळजी वाटते का? तर त्यांचं म्हणणं असं होतं, रुपयाचं अवमूल्यन झालंय त्याने काय होतंय, तुमचं करन्सी जगभर चालते ना. म्हणून त्याने प्रयोग म्हणून फक्त भारतीय करन्सी घेऊन तो मेक्सिकोत गेला आणि मेक्सिकोमध्ये ज्यावेळी त्याने ती करन्सी कन्वर्ट करण्यासाठी गेला त्यावेळेला भारतीय करन्सी चालत नाही आमच्याकडे, ही तुमची इज्जत आहे जगामध्ये. दुसरा व्हिडिओ त्याने बनवला, कॅनडाला गेला तो, कॅनडामध्ये सेम करन्सी घेऊन गेला तो, भारतीय करन्सी. त्यांनी सांगितलं भारतीय करन्सी आम्ही कन्वर्ट करून देत नाही, ही तुमची इज्जत आहे देशामध्ये. तुम्ही कुठल्या जगभरच्या वार्ता करताय जगद्गुरूंनी कसले? त्यामुळे डोळे उघडण्याची गरज आहे आता. डोळे बंद करून एखाद्याची भक्ती करून तुम्ही हा देश नाही सांभाळू शकत. नाही, बरोबर. तुम्ही मगाशी बोलत ना तसं मराठी माणसांनी हे देखील मुद्दे फार लक्षात घेण्यासारखे आहेत की किरीट सोमय्या जे 2-3 वर्षापूर्वी ज्या लोकांवरती आरोप करत होते त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना पुरावे दाखवत होते की यांनी भ्रष्टाचार केलाय, आज ते सत्ताधारी आहेत. एकनाथ शिंदेचे सगळे आमदार आज सत्तेमध्ये आहेत ना, मंत्री आहेत. मग हे मराठी माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी बघू नयेत का? आणि आज भारतीय जनता पार्टी बोलते की मराठी माणसांची कैवारी शिवसेना मनसे नाही, यांनी तर मराठी लोकांना मुंबईच्या बाहेर हद्दपार केलं. खरे कैवारी आम्ही आहोत. मी तुम्हाला सांगतो, हे जे काही जिंकतायत ना हे मॅन्युप्युलेट करून जिंकतायत निवडणुका. तुम्ही म्हणाल काय कसं काय तू बोलू शकतो असं? मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो याची, कसे मॅन्युप्युलेट केलं जातं.
पंजाबमध्ये आता एक निवडणूक झाली. आम्ही आरोप करतो ना, तुम्ही ईव्हीएमचं घोळ करता, तुम्ही ईव्हीएम टेम्पर करता, आमचे आरोप आहेत ना. एकदा ठरवा नाही, यांचं कायमचं तोंडच बंद करून टाकूया. तुम्हाला इतका जबरदस्त सपोर्ट आहे लोकांचा, 50% 60% मतं तुम्हाला एकेका विधानसभेतून एकेका महानगरपालिकेत तुम्हाला मिळतात. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना. एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन विरोधकांची तोंड कायमची बंद करा ना. हारल्यावरती कसे काय बोलतील? हे तुमचं चॅलेंज आहे बीजेपीला. चॅलेंज आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, पंजाबमध्ये आत्ता डिसेंबरमध्ये या एक 8-10 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्या, त्याचे निकाल जाहीर झाले. तिथे भारतीय जनता पक्षाला बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, 7 जागा मिळाल्यात फक्त, आणि आपला 100च्या वर जागा आहेत. काँग्रेसला 63 की 65 जागा आहेत. शिरोमणी अकाली दलाला 46 जागा आहेत आणि बीजेपीला 7 जागा आहेत फक्त. का? बॅलेट पेपरवर निवडणूक झाली. इतक्या कशाला मी पनवेलचं उदाहरण देतो तुम्हाला. पनवेलमध्ये बार असोसिएशनची निवडणूक झाली, तुम्हाला आठवत असेल, आता 15-20 दिवस झाले, जास्त दूर नाही आहे. मनोज भुजबळ इतकी वर्ष बार असोसिएशनमध्ये अध्यक्ष म्हणून आहेत. यावेळी कसे हरले हो? जर ईव्हीएम असते तर मनोज भुजबळ डोळे झाकून जिंकले असते. त्या निवडणुका सुद्धा बॅलेट पेपरवरती झाल्यात. बाकी सगळे जिंकले, फक्त मनोज भुजबळ हरले. इतकी नाराजी आहे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबद्दल असेल, त्यांच्या उमेदवारांबद्दल लोकांच्या मनात इतकी नाराजी आहे. जर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर लोक त्यांचं खरं मत तिथे देऊ शकतात, जे मनोज भुजबळांच्या बाबतीत झालं. बरोबर. बघा, एकदा पनवेलमध्ये तरी ट्राय करा. प्रशांत ठाकूरांची ताकद प्रचंड आहे. 2-3 आमदार आहेत तिथे त्यांच्याकडे. एक कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार, एक विधान परिषदेचे आमदार, एक विधानसभेचे आमदार, 3 आमदार तुमच्याकडे आहेत. घ्या ना, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर या. आणि हा पण मुद्दा घेऊच पुढे, कारण अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की एका मतदारसंघामध्ये 3 आमदार असताना देखील जर शहराचा भकास झाला असेल, ते 3 आमदार काय 10 आमदार जरी आणलं तर त्यांचा जर विचारधारा तेवढी स्पष्ट नसेल तर ते शहराला काय देऊ शकत नाहीत. हा तर नंतरचा मुद्दा आहे. खरं तर मराठी माणसाने लक्षात घेण्यासारखे 2-3 मुद्दे आहेत. ते म्हणजे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये फार गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे असे आहेत की भारतीय जनता पार्टीचं तोडाफोडा पण आपली सत्ता कशी पण करून मिळवा, ह्याला टॅकल करण्यासाठी मराठी माणसाने आता काय केलं पाहिजे? नाही, याला एकाच गोष्टीने तुम्ही टॅकल करू शकता. तुमच्या दरवाजात ज्यावेळी बीजेपीचा एखादा पदाधिकारी किंवा उमेदवार येईल, त्याला बोला तुझं 5 वर्षापूर्वीचं पहिला जाहीरनामा घेऊन ये, मला बघायचं आहे काय काय पूर्ण केलंस. माझं चॅलेंज आहे. मागच्या 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा दिला होता त्यातली कोणती गोष्ट पूर्ण केली आहे याच्यावरती त्यांनी एक व्हिडिओ बनवून दाखवावा. बघा जमतंय का त्यांना, काय काय पूर्ण केलं आहे ते. मी स्वतः वाचलं ते, काय त्यांचे 10 कलम बिल्म काय होती ते. मला आश्चर्य वाटलं, माणसं एवढं कशी काय विसरू शकतात. बरोबर. त्यांचे जाहीरनामेच त्यांना आठवत नाही आहेत. एकही गोष्ट त्यातली त्यांनी करून दाखवली नाही आहे. त्यामुळे लोकांनी या गोष्टींचा विचार करावा. मतदार केंद्रावरती येताना पक्ष बघू नका, तो माणूस तुमच्यासाठी काय करू शकतो हे बघा. आणि अशा पक्षांना अजिबात थारा देऊ नका जे तुमचं राज्य संपवायला निघालेले आहेत. जे पैशांचा घोडेबाजार आपण उल्लेख करतो वारंवार, पैसे घेताना मतदारांनी नक्की काय विचार करून पैसे घ्यायला पाहिजेत की घेऊच नाहीत? तुमचं काय सल्ला आहे? माझं म्हणणं आहे की एकदा पैसे घ्याच तुम्ही. पैसे घेताना आपण बेईमानी करत असतो. खरं तर ज्यावेळी आपण लोकशाही सोबत बेईमानी करतोय, मग थोडी बेईमानी अजून करा. ज्याचे पैसे घेतले त्याला मत देऊ नका. जो माणूस पैसे वाटतो, तुम्ही ठरवलं पाहिजे हा याला पैसे का वाटावे लागतात, कारण ह्याने काम नाही केलेलं आहे. तिथेच तो नापास झाला पाहिजे. पैसे घ्या, आता झालोय ना एवढे बेईमान पैसे घेऊन, थोडे अजून बेईमान होऊया आणि ज्याने पैसे नाही वाटले त्याला देऊया निवडून. चांगल्या उमेदवाराला पैसे नाही वाटावे लागत. पनवेल तुम्हाला एक मी आकडा सांगतो, खरं तर गुपित आकडा आहे. एका मतदारासाठी अगदी 9,000, 10,000, 15,000 हजारांपर्यंत देखील रेट ठरलेला आहे. एका मतदारासाठी एवढा आम्ही पैसे देणार आणि जिंकून येणार म्हणून. तर हे सगळं निवडणूक अधिकाऱ्यांना वगैरे दिसत नाही सगळ्या जनतेमध्ये हे सगळे चर्चा आहेत. तर हे ओपन सिक्रेट्स आहेत. ओपन सिक्रेट दिसत नाही असं नाही. तुम्हाला मी 2-3 उदाहरणं देतो. या निवडणुकीमध्येच घडलेली आहेत. अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आता झाली 4 दिवसांपूर्वी, 21 तारखेला त्याचा रिझल्ट लागला. बरोबर.
3 घटना तुम्ही लक्षात घ्या. एक घटना आहे, पैसे वाटताना काही लोकांना पकडलं. वाटणारे कोण होते? भारतीय जनता पक्षाचे. पकडणारे कोण होते? अजितदादा पवार गटातले, दोघंही सत्तेतले. 200 महिलांना कोंडून ठेवण्यात आलं मतदान करू नये म्हणून. कोंडून ठेवणारे कोण? भारतीय जनता पक्षाचे. त्यांच्यावर आरोप करणारे कोण? शिवसेना शिंदे गटाचे, सत्तेतलेच. आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट, EVM मध्ये छेडछाडीचे आरोप करणारे कोण? शिंदे. म्हणजे ज्यांनी आरोप केला ते कोण? शिंदे गटवाले. आणि आरोप कोणावर आहेत? भारतीय जनता पक्ष. आम्ही जे बोलतोय ना EVM मध्ये छेडछाड होते, आता ज्यावेळी हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले त्यावेळी शिंदे गटच बोलतो EVM मध्ये छेडछाड केली यांनी. आम्ही बोलतो ते सिद्ध करतात, ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले की सगळं सिद्ध होतं. आम्ही बोलतो हे निवडणुकीत पैसे वाटतात, लोक बोलतात सापडत नाहीत. सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंनी, शिंदे गटाचे आहेत निलेश राणे, पैसे वाटताना पकडून दिलं. कोणाला? भाजपाच्या पदाधिकाऱ्याला. मग आमचे आरोप खोटे कसे हो? तुम्ही ते त्यांची चौकशी करायच्या ऐवजी निलेश राणेंवर गुन्हा सत्तेत असून आणि त्याला क्लीन चिट दिली निवडणूक आयोगाने. आता तुम्ही मला विचार करा, तुम्ही सांगा मला, अशा पद्धतीने ऑन कॅमेरा पकडलेल्या एखाद्या माणसाला निवडणूक आयोग त्याला क्लीन चिट देते, त्यावेळी निवडणूक आयोग कोणासाठी काम करते? आम्ही काय बोलायचं? बरीच लोक मला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मला बरीच लोक बोलतात, तू काय रे निवडणूक आयोग भाजपासाठी काम करताय वगैरे असलं तुम्ही काहीतरी फालतू विरोधक बोलत असता. निवडणूक आयोगाने बनवलेले गेल्या 5 वर्षात जे नियम बनवलेले आहेत निवडणुकी संदर्भातले, याचा एकदा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल निवडणूक आयोग कोणासाठी काम करतंय ते. विधानसभेला आम्ही उभे होतो, मी पडलो. आता ज्यावेळी आपल्याला आक्षेप असतो, आपण जातो निवडणूक आयोगाकडे की मला आक्षेप नोंदवायचा. पहिला नियम, आक्षेप कोणी नोंदवायचा? जो 2 नंबरवर आलाय त्याने. 3 आणि 4 वाल्यांनी आक्षेप नोंदवायचा नाही. अरे लोकशाही आहे ना, प्रत्येकाला. मी 10व्या नंबरवर असेल, मी आक्षेप नोंदवल्यावर तुम्ही घेतला पाहिजे नाही. मग 2 नंबर वाल्याने समजा आक्षेप नोंदवला, मग ते बोलतात तुम्हाला पर बूथ 47,000 रुपये भरावे लागतील पेनल्टी, म्हणजे पेनल्टी किंवा सर्व्हिस चार्ज जो काय असेल तो. आता मला जर 100 बूथचा बद्दल प्रॉब्लेम असेल, पनवेलमध्ये 600 बूथ होते, मला समजा 100 बूथचा प्रॉब्लेम आहे, मला किती भरायचे आहेत? 47 लाख. आणू कुठून? बरं मी म्हणतो 47 लाख रुपये मी भरले. आता निवडणूक आयोग काय बोलतंय की ठीक आहे पैसे भरलात ना, आता आम्ही तुम्हाला चिठ्ठ्या मोजून देणार नाही. बरोबर. का चिठ्ठ्या मोजून देणार नाही? मी भरले ना पैसे. नाही, आमच्या नियमात नाही ते. बरं ठीक आहे, मी बोललो चिठ्ठ्या जाऊ देत, मला तुमची EVM मशीन जी आहे त्याचा डेटा चेक करायचा. ते बोलतात नाही, तो आम्ही डिलीट करणार, जुना डेटा डिलीट करणार आणि तुम्हाला मॉक देणार. मॉक म्हणजे 50 किंवा 100 मतं टाकून देणार मशीनवर. मशीन ओके आहे का बघायला. आम्ही बोलतोय मशीनचं आम्हाला देणं घेणं नाही, डेटा ओके आहे का बघायचा आहे, तो डेटा डिलीट करणार. मला सांगा, असे नियम असतात का? असे नियम लोकशाहीमध्ये असतात? असे नियम करणारा निवडणूक आयोग नक्की का असे नियम करतो याचा विचार जनतेने करायचा आहे. इथं हुकुमशाही झाली ना, लोकशाही कुठे झाली? 100% हुकुमशाहीच देशात चालू आहे. तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोला, तुमच्या घरी आता चला आपण सर्वसामान्य, आपल्या घरी ईडी नाही पाठवणार, पोलीस तर पाठवतील. 4 पुस्तकं तुमच्या माझ्या घरी अँटी नॅशनल टाकतील आणि बोलतील हे अँटी नॅशनल आहेत, हे तर नक्सलाईट आहे, अर्बन नक्सली आहे ते. म्हणून तर त्यांनी कायदा पण बनवला सांग, आणि तुम्हाला 2-3 महिने बेल पण नाही मिळत. म्हणजे या देशामध्ये आता सिस्टीम अशी केलेली आहे की जो बीजेपीच्या विरोधात बोलेल त्याला बीजेपी कधी जेलमध्ये टाकू शकतो. तुमचा मुलगा सुद्धा त्यात असू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे लोकांना घरात बसून असं वाटतं की मी थोडाच धोक्यात येणार आहे. बरोबर. अरे तुमची मुलं घराच्या बाहेर पडतात, उद्या त्यांची विचारसरणी वेगळी असेल तर बीजेपी त्यांना पण आतमध्ये टाकेल. हा धोका तुमच्या लक्षात येतोय की नाही? ही हुकुमशाही उधळून लावायची असेल तर काय मतदारांना आव्हान करताय? आव्हान काय करू? लोकांच्या घरापर्यंत आग पोचली की लोक घराच्या बाहेर पडतील. जे नेपाळमध्ये झालं, पडली ना लोक घराच्या बाहेर. श्रीलंकेत झालं, पडली ना घराच्या बाहेर. का जगभर लोक घराच्या बाहेर पडतात? जगभर भाजपाच्या विचारसरणीच्या लोकांचं ज्यावेळी प्राबल्य वाढलं आणि अप्रत्यक्ष हुकुमशाही ही लोकशाहीच्या मार्गाने आणली गेली त्यावेळी लोक घराच्या बाहेर पडलेत. आणि इथे ज्या पद्धतीने वातावरण उकळतंय तुम्हाला दिसेल काही दिवसात. आता हे मी बोलतोय ना, हे मी अत्यंत धोका पत्करून बोलतोय.
या वाक्यावरती माझ्या उद्या मला जेलमध्ये टाकतील हे लोक. नाही, खरं तर ही अतिशय म्हणजे असुरक्षेची भावना आहे सगळी, की इतकं म्हणजे बोलण्याला देखील जर एवढं आपल्याला घाबरायचं असेल किंवा घाबरावं लागत असेल तर ही लोकशाही तर नक्कीच नाही आहे. 100% लोकशाही या देशात लोकशाही नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा कारभार चालू आहे ना, या देशात लोकशाही नाही. पूर्वी आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की एक हिंदुत्ववादी सरकार इथे आलेलं आहे आणि आम्ही बोलतो राम राज्य, हिंदू सत्तेत असेल, रामाला मानणारं कोणतरी सत्तेत असेल तर या देशामध्ये रामराज्य येईल. आज जी परिस्थिती बघतोय ना, आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय की कोणाला आम्ही सपोर्ट केला होता. पश्चाताप आहे. आणि हा फक्त आमचा नाही आहे, भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे जुने जे पदाधिकारी आहेत त्यांचे व्हिडिओ बघा एकेकाचे. हा त्यांचा पश्चाताप आहे, रडतायत आज की माझा पक्ष काय होता आणि माझा पक्ष काय करून ठेवला या दोघांनी. आपण परत मुंबई महानगरपालिकेच्या युतीवरती येऊया. ज्या पद्धतीनं आज युती झाली, इथून पुढच्या सगळ्या निवडणुका म्हणा किंवा सगळे हे लढले जातील. मुंबई महानगरपालिकेच्या जनतेला काय आव्हान करताय, मराठी माणसांना काय आव्हान करताय, आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातली जनता जी शिवसेना आणि मनसे युती होण्याची वाट बघत होती, त्यांच्या मनासारखं आज झाले, आता त्यांची जबाबदारी इथून पुढची कशी आहे? आमचं तर हात जोडून आव्हान आहे की आता तरी जागे व्हा. आपण 30% राहिले आहेत मुंबईमध्ये. ह्या 30% मतांमध्ये सुद्धा जर डिवायडेशन झालं तर परप्रांतीय जिंकणार आहेत. आज एक उत्तर प्रदेशचा एक परप्रांतीय तुम्हाला चॅलेंज देतोय, आम्ही उत्तर भारतीय 31% मुंबईत झालो आणि आमचाच महापौर बसणार. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जी मुंबई आपण 106 हुतात्म्यांचा बळी देऊन मिळवलेली आहे, त्या मुंबईमध्ये एक उत्तर भारतीय आपल्याला चॅलेंज करतोय की याच्या पुढे मुंबईमध्ये उत्तर भारतीयच महापौर बनणार. याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. कधी पेटून उठणार आपण? ही आपली शेवटची निवडणूक ठरणार आहे. जर आज सुद्धा आपण मराठी म्हणून एकत्र नाही आलो, भाषेसाठी एकत्र नाही आलो, तर पुढे कुठल्या तरी उत्तर भारतीयाच्या पायाशी बसून आपल्याला मुंबई सांभाळावी लागेल. त्यामुळे माझी सगळ्यांना, सगळ्या मराठी मतदारांना हात जोडून विनंती, आणि नुसते मराठीच नाहीत तर ज्यांना मराठीबद्दल अभिमान आहे, अशा मराठी व्यतिरिक्त असलेले आमचे गुजराती असतील, आमचे मारवाडी असतील, आमचे मुसलमान बंधू असतील, आमचे ख्रिश्चन बंधू असतील, जे स्वतःला महाराष्ट्राचे मानतात, जे स्वतःला मराठी भाषिक मानतात, त्या प्रत्येक मराठी भाषिकाने आता जागा होणं गरजेचं आहे. नक्कीच आजची खरं तर युती आणि आजचा दिवसच महाराष्ट्रासाठी, मराठी प्रेमींसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा होता. बऱ्याच प्रश्नांवरती, बऱ्याच आपण मुद्द्यांवरती चर्चा केली. खरं तर बराच वेळ काढल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, कारण बराच व्यस्त असतं तुमचं शेड्यूल सगळं. मजा आली बोलण्यामध्ये. अजून काय प्रश्न राहिले असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. साहेबांशी आपण परत वेळ घेऊन परत त्यांच्याशी नक्की चर्चा करूया. अमोल कोळेकर पाटील या यूट्यूब चॅनलला वेळ दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.